नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण जीके आणि करंट अफेअरचा समावेश केलेला आहे। सोबतच आपण स्पष्टीकरण देखील करणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी रिव्हिजन देखील घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला हे सर्व प्रश्न तोंडपाठ होऊन जातील। चला तर प्रश्नांना सुरुवात करूया। या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 आहे बघा, मुंबई कोस्टल रोडला कोणाचे नाव देण्यात आले आहे? उत्तर येत असतील तर उत्तर कमेंट करायचे आहेत। मुंबई कोस्टल रोडला बघा छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देण्यात आलेलं आहे। पर्याय क्रमांक सी, छत्रपती संभाजी महाराज हे आपलं योग्य उत्तर असणार आहे। आता हा मुंबईचा जो कोस्टल रोड आहे, छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड, हा भारतातील पहिला आणि एकमेव अंडर सी म्हणजेच समुद्राखालील रोड आहे। ठीक आहे, या रोडची एक टनल आहे जी समुद्राखालून गेलेली आहे। जवळपास 4 किलोमीटरच्या आसपास अंतर आहे। ठीक आहे, समुद्राखालून जाणारा पहिला बोगदा असणार आहे, रस्ते बोगदा, जो छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोडवर असणार आहे। ठीक आहे, आता या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्रातील सर्वात उंच पुतळा रत्नागिरीमध्ये उभारलेला आहे। ठीक आहे, त्याची उंची मला कमेंट करून सांगायची आहे। ऑप्शन बी आहे बघा, अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावावर अटल सेतू नाव दिलेलं आहे। ठीक आहे, भारतातील सर्वात लांब सागरी सेतू कोणता? तर अटल सेतू हा शिवडी नावाशेवा दरम्यान आहे। याची लांबी 21.8 किलोमीटर आहे। ठीक आहे, 21.8 किलोमीटर लांबी आहे, त्यापैकी 16.5 किलोमीटर समुद्रावर आहे। ठीक आहे, लांबी या पुलाची समुद्रावर किती आहे? 16.5 किलोमीटर। अटल बिहारी यांच्या नावावर नाव देण्यात आलेलं आहे अटल सेतू। ठीक आहे, या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे ऑप्शन आहे बघा, समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्यात आलेलं आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, रिव्हिजन घ्यायची आहे, त्यानंतर तुम्हाला हे सर्व प्रश्न तोंडपाठ होऊन जातील। पुढील प्रश्न आहे, थॉमस कप 2024चा विजेता देश कोणता? कोणता आहे? तर चीन। ठीक आहे, थॉमस कप 2024 हा चीनने जिंकलेला आहे। त्यानंतरचा प्रश्न महत्त्वाचा, वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही खालील पैकी कोण आहेत? कोण आहेत? तर वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही आहेत विनोबा भावे। जर दुसरे विचारले तर पंडित जवाहरलाल नेहरू। ठीक आहे, वैयक्तिक सत्याग्रहाचे दुसरे सत्याग्रही पंडित जवाहरलाल नेहरू। जर तिसरे विचारले तर वैयक्तिक सत्याग्रहाचे तिसरे सत्याग्रही ब्रह्मदत्त किंवा ब्रह्मादत्त। ठीक आहे, हे तिन्ही सत्याग्रही आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत। पहिले भावे, दुसरे नेहरू, तिसरे ब्रह्मदत्त। ओके, आता विनोबा भावेंवर काही महत्त्वाचे प्रश्न पोलीस भरतीत विचारले जातात। त्यापैकी सर्वात महत्त्वाचा म्हणजे रॅमन मॅग्सेसे मिळवणारे पहिले भारतीय कोण? रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय आहेत विनोबा भावे। त्यांनी 1958 मध्ये हा पुरस्कार मिळवलेला आहे। ठीक आहे, 1958 मध्ये विनोबा भावे यांना रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळालेला आहे आणि हा पुरस्कार मिळालेले ते पहिले भारतीय असणार आहेत। त्यांचं पूर्ण नाव आहे विनायक नरहर भावे। ठीक आहे, त्यांना भारतरत्न देखील मिळालेला आहे 1983 मध्ये। ठीक आहे, 1983 मध्ये भावेंना भारतरत्न हा पुरस्कार देखील मिळालेला आहे। एक प्रश्न विचारला जातो, वर्धा येथे पवनार आश्रमाची स्थापना कोणी केली? तर विनोबा भावे यांनीच वर्धा येथे पवनार आश्रमाची स्थापना केलेली आहे। त्यानंतर भूदान चळवळीचे जनक कोणास म्हटले जाते? भूदान चळवळीचे जनक बघा विनोबा भावे हेच आहे। ठीक आहे, 1951 मध्ये त्यांनी भूदान ही चळवळ सुरू केली होती। ठीक आहे, हे महत्त्वाचे प्रश्न विनोबा भावे यांच्यावर विचारले जातात। त्यानंतरचा प्रश्न, महात्मा गांधी यांनी केलेला पहिला सत्याग्रह कोणता? कोणता आहे? तर चंपारण। ठीक आहे, चंपारण हा सत्याग्रह महात्मा गांधींनी केलेला पहिला सत्याग्रह आहे। महात्मा गांधी साऊथ आफ्रिकेवरून भारतात कधी परतले? 1915 मध्ये। ठीक आहे, 1915 मध्ये गांधीजी भारतामध्ये परतले साऊथ आफ्रिकेवरून। त्यानंतर 1917 मध्ये त्यांनी पहिला सत्याग्रह केला, तो म्हणजे चंपारण्य सत्याग्रह। हा बिहारमध्ये असलेला एक सत्याग्रह आहे। चंपारण्य हे जे ठिकाण आहे ते बिहार राज्यामध्ये आहे। हा सत्याग्रह कशाशी संबंधित होता? तर नीळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो। कोणत्या शेतकऱ्यांसाठी संबंधित होता? तर नीळ उत्पादक शेतकऱ्यांशी। ठीक आहे, यानंतर बघा दुसरा सत्याग्रह जर विचारला गांधीजींचा तर 1918 मध्ये त्यांनी खेडा सत्याग्रह केला गुजरातमध्ये। ठीक आहे, हा त्यांचा दुसरा सत्याग्रह होता।
त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, जपानला मागे टाकत भारत जगातील कितवा सर्वात मोठा सौर ऊर्जा उत्पादक देश बनलेला आहे? कितवा बनलेला आहे? तर तिसरा. ठीक आहे, जपानला मागे टाकत भारत जगातील तिसरा सर्वात मोठा सौर ऊर्जा उत्पादक देश बनलेला आहे. पहिला कोणता आहे? चीन आहे. ठीक आहे, आता हाच प्रश्न जर रस्ते बाबतीत विचारला तर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. ठीक आहे, रस्ते जाळ्या बाबतीत भारत आता दुसऱ्या क्रमांकावर आलेला आहे. चीनला मागे सोडलेला आहे रस्त्यांबाबतीत भारताने. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे, जय जवान जय किसान या महान घोषणेचे जनक खालीलपैकी कोण आहेत? कोण आहेत? लाल बहादूर शास्त्री. ठीक आहे, जय जवान जय किसान ही जी घोषणा आहे ती लाल बहादूर शास्त्री यांनी दिली होती. ठीक आहे, लाल बहादूर शास्त्री हे भारताचे दुसरे पंतप्रधान आहेत. पहिले पंडित जवाहरलाल नेहरू, त्यानंतर दुसरे आहेत लाल बहादूर शास्त्री. ठीक आहे, लाल बहादूर शास्त्री यांचा मृत्यू कोणत्या देशात झाला मला कमेंट करून सांगायचं आहे. त्यांची हत्या झाली असा संशय देखील व्यक्त केला जातो, पण कोणत्या देशात मला कमेंट करून सांगायचं आहे. आता जय जवान जय किसान हा नारा लाल बहादूर शास्त्रींचा आहे, तर करा किंवा मरा हा जर विचारला नारा तर महात्मा गांधीजींचा आहे, जो 1942 मध्ये चले जाओ किंवा भारत छोडो चळवळी दरम्यान त्यांनी दिला होता. त्यानंतरचा प्रश्न आहे, माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 हा कायदा कशासाठी आहे? कशासाठी आहे? तर सायबर गुन्हे. पर्याय क्रमांक बी सायबर गुन्हे हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोण सध्या केंद्रीय अर्थमंत्री आहेत? सर्वांना माहीत असेल या ठिकाणी निर्मला सीतारमण या सध्या केंद्रीय अर्थमंत्री आहेत भारताच्या. नितीन गडकरी कोण आहेत? रस्ते आणि सुरक्षा मंत्री. ठीक आहे, त्यानंतर राजनाथ सिंग कोण आहेत? संरक्षण मंत्री. अमित शहा कोण आहेत? सहकार मंत्री व गृहमंत्री. ठीक आहे, प्रश्न विचारला जाईल बघा, सहकार मंत्री कोण आहेत? अमित शहा. ठीक आहे, आणि गृहमंत्री देखील अमित शहाच आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे? कोणी केलेली आहे? तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केलेली आहे. कधी केली असा जर प्रश्न विचारला तर 1875 उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे, 1875 मध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली मुंबई या ठिकाणी. यांचं महत्त्वाचं घोषवाक्य होतं बघा, या जी काही समाज होता आर्य समाज त्याचं महत्त्वाचं घोषवाक्य होतं, वेदांकडे परत चला किंवा बॅक टू द वेदाज. ठीक आहे, ही घोषणा याच समाजाची आहे. कोणत्या? आर्य समाजाची. आता या ठिकाणी स्वामी विवेकानंद आहेत बघा, यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती 1897 मध्ये. हा प्रश्न देखील खूप वेळा विचारलेला आहे. 1897 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली होती. त्यांचं मूळ नाव विचारलं जातं तर नरेंद्रनाथ दत्त. ठीक आहे, त्यांचा जन्म 12 जानेवारी हा भारतामध्ये राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर आहेत बघा, महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती पुण्यामध्ये 1873 मध्ये. ठीक आहे, हा देखील प्रश्न पोलीस भरतीत वारंवार रिपीट होत असतो महात्मा फुलेंचा. ठीक आहे, त्यानंतर पुढील प्रश्न आहे, जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती कोणाच्या काळात झाली? कोणाच्या काळात झालेली आहे? तर या ठिकाणी राष्ट्रकूट. ठीक आहे, राष्ट्रकूट उत्तर असणार आहे. राष्ट्रकूटांच्या काळामध्ये या मंदिराची निर्मिती झालेली आहे, जी नरेश कृष्ण प्रथम यांनी केलेली आहे. नरेश कृष्ण प्रथम याने हे कैलास मंदिर बांधलेलं आहे, जे जगप्रसिद्ध आहेत. मंदिराची शैली आहे बघा, द्रविडी शैलीत बांधलेलं हे मंदिर आहे. त्यानंतरचा प्रश्न, लोथल हे शहर खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? कशासाठी प्रसिद्ध आहे? तर गोदीसाठी हे प्रसिद्ध असलेलं शहर आहे लोथल. दिलेल्या पर्यायांपैकी गोदीसाठी प्रसिद्ध आहे. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे, राजा राममोहन रॉय यांनी कोणत्या प्रथेविरुद्ध इंग्रजी भाषेत पत्र लिहिले? कोणत्या प्रथेविरुद्ध लिहिले होते? तर सती प्रथा. ठीक आहे, सती प्रथेविरुद्ध त्यांनी इंग्रजीत पत्र लिहिलं होतं. ठीक आहे, राजा राममोहन रॉय यांना आधुनिक भारताचे जनक म्हटले जाते. ठीक आहे, आता यांना राजा ही पदवी कोणी दिली मला कमेंट करून सांगायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न, ब्रिटिश काळात रयतवारी पद्धतीचा प्रारंभ खालीलपैकी कोणत्या प्रांतात झाला? कोणत्या प्रांतात झाला? मद्रास मुंबई. ठीक आहे, मद्रास मुंबई या प्रांतात रयतवारी पद्धतीचा प्रारंभ झालेला आहे.
ही जी पद्धत आहे रयतवारी ती 1822 मध्ये थॉमस मनरो व कॅप्टन रीड यांनी सुरू केली. ठीक आहे, थॉमस मनरो व कॅप्टन रीडने सुरू केली होती. ओके. त्यानंतरचा प्रश्न आहे, महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी 1918 मध्ये साराबंदीची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली? आपण मागेच पाहिलं बघा, दुसरा सत्याग्रह गांधीजींचा खेडा. ठीक आहे, खेडा सत्याग्रह गुजरातमध्ये 1918 मध्ये करण्यात आला गांधीजीद्वारा. ठीक आहे, हा साराबंदी चळवळ म्हणून देखील ओळखला जातो. ठीक आहे, खेडा उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न, भारतात केंद्रीय कॅबिनेटचे अध्यक्ष कोण असतात? कोण असतात? पंतप्रधान हे भारतामध्ये केंद्रीय कॅबिनेटचे अध्यक्ष असतात. त्यानंतर भारताचे लोकपाल सध्या कोण आहेत? कोण आहेत भारताचे लोकपाल सध्या? अजय खानविलकर. ठीक आहे, अजय खानविलकर हे भारताचे लोकपाल आहेत सध्या. या ठिकाणी अजित डोवाल ऑप्शन आहे बघा महत्त्वाचा, तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत अजित डोवाल. सलग तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बनलेले आहेत अजित डोवाल. या ठिकाणी पिनाकी चंद्र घोष ऑप्शन आहे बघा. जर प्रश्न भारताचे पहिले लोकपाल कोण असा विचारला तर पिनाकी चंद्र घोष उत्तर द्यायचं आहे. पिनाकी चंद्र घोष हे भारताचे पहिले लोकपाल होते आणि सध्या कोण आहेत? अजय खानविलकर. त्यानंतरचा प्रश्न आहे, अजय वॉरियर 2025 लष्करी सराव कोणत्या दोन देशांदरम्यान आयोजित केलेला आहे? कोणत्या दोन देशांदरम्यान आहे? तर या ठिकाणी भारत व ब्रिटन. ठीक आहे, भारत व ब्रिटन हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. अजय वॉरियर 2025 किंवा 25 हा जो लष्करी सराव आहे तो भारत आणि ब्रिटन या दोन देशांदरम्यान आयोजित केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न, युनिसेफ इंडियाची सेलिब्रिटी ॲडव्होकेट म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? कोणाची करण्यात आलेली आहे? पर्याय बी, कीर्ती सुरेश. ठीक आहे, कीर्ती सुरेशची नियुक्ती युनिसेफ इंडियाची सेलिब्रिटी ॲडव्होकेट म्हणून करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न, 2024चा 37वा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला? कोणास प्रदान करण्यात आला? मिशेल बॅचलेट. ठीक आहे, मिशेल बॅचलेट यांना 2024चा 37वा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानंतर बिहारचे 10व्यांदा मुख्यमंत्री खालीलपैकी कोण बनलेले आहेत? तर नितीश कुमार हे 10व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनलेले आहेत. एकाच राज्याचे सर्वाधिक वेळा मुख्यमंत्री बनलेले आहेत बघा नितीश कुमार, 10 वेळा. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, नोव्हेंबर 2025 मध्ये ऑपरेशन सदर्न स्पियर कोणत्या दिशेने नाही तर देशाने. ठीक आहे, नोव्हेंबर 2025 मध्ये ऑपरेशन सदर्न स्पियर कोणत्या देशाने सुरू केले आहे? तर अमेरिका उत्तर असणार आहे. अमेरिका देशाने नोव्हेंबर 2025 मध्ये ऑपरेशन सदर्न स्पियर सुरू केलेले आहे. त्यानंतर नुकतंच भारताचे संरक्षण सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? कोणाची नियुक्ती? पराग जैन. पराग जैन यांची नुकतंच भारताचे संरक्षण सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतरचा प्रश्न, गदिमा पुरस्कार 2025 खालीलपैकी कोणास जाहीर झाला आहे? उत्तर असणार आहे बघा सुहास जोशी. ठीक आहे, गदिमा पुरस्कार 2025 हा सुहास जोशी यांना जाहीर झालेला आहे. त्यानंतरचा प्रश्न, केव्हापर्यंत सर्व भारतीय नागरिकांकडे ई पासपोर्ट असावा असा संकल्प केलेला आहे? 2035. ठीक आहे, उत्तर असणार आहे 2035 पर्यंत प्रत्येक भारतीय नागरिकाकडे ई पासपोर्ट असावा असं संकल्प करण्यात आलेला आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपण 24 प्रश्न या ठिकाणी पाहिलेले आहेत, ज्यामधून आपण 50 ते 60 प्रश्न तुमचे कव्हर केलेले आहेत. आता या प्रश्नांची झटपट रिव्हिजन घेऊया, जेणेकरून जर हे प्रश्न तुम्हाला पाठ झाले नसतील तर पाठ होऊन जातील आणि तुमचा या व्हिडिओतून अभ्यास किती झाला हे देखील तुम्हाला समजण्यास मदत होईल. रिव्हिजन घेताना प्रश्न वाचला की उत्तर कमेंट करत चला. चला तर रिव्हिजनला सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे बघा, मुंबई कोस्टल रोडला कोणाचे नाव देण्यात आले आहे? योग्य उत्तर असणार आहे छत्रपती संभाजी महाराज. त्यानंतरचा प्रश्न, थॉमस कप 2024 विजेता देश कोणता? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी चीन.
त्यानंतरचा प्रश्न, वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही खालीलपैकी कोण आहेत? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, विनोबा भावे. त्यानंतरचा प्रश्न, महात्मा गांधी यांनी केलेला पहिला सत्याग्रह कोणता? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, चंपारण. त्यानंतरचा प्रश्न, जपानला मागे टाकत भारत जगातील कितवा सर्वात मोठा सौर ऊर्जा उत्पादक देश बनला आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, तिसरा. त्यानंतरचा प्रश्न, जय जवान जय किसान या महान घोषणेचे जनक खालीलपैकी कोण आहेत? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, लाल बहादूर शास्त्री. त्यानंतरचा प्रश्न आहे, माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 हा कायदा कशासाठी आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, सायबर गुन्हे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोण सध्या केंद्रीय अर्थमंत्री आहेत? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, निर्मला सीतारामन. त्यानंतरचा प्रश्न आहे, आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? योग्य उत्तर असणार आहे स्वामी दयानंद सरस्वती, ऑप्शन सी. त्यानंतरचा प्रश्न, जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती कोणाच्या काळात झाली? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, राष्ट्रकूट. त्यानंतरचा प्रश्न, लोथल हे शहर खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, गोदीसाठी. त्यानंतरचा प्रश्न, राजा राममोहन रॉय यांनी कोणत्या प्रथेविरुद्ध इंग्रजी भाषेत पत्र लिहिलं होतं? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, सती प्रथा. त्यानंतरचा प्रश्न, ब्रिटिश काळात रयतवारी पद्धतीचा प्रारंभ खालीलपैकी कोणत्या प्रांतात झाला? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, मद्रास व मुंबई. त्यानंतरचा प्रश्न, महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी 1918 मध्ये साराबंदीची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, खेडा, गुजरात. त्यानंतरचा प्रश्न, भारतात केंद्रीय कॅबिनेटचे अध्यक्ष कोण असतात? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, पंतप्रधान. पुढील प्रश्न, भारताचे लोकपाल सध्या कोण आहेत? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, अजय खानविलकर. त्यानंतरचा प्रश्न, अजय वॉरियर 2025 लष्करी सराव कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित केलेला आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, भारत आणि ब्रिटन. त्यानंतरचा प्रश्न, युनिसेफ इंडियाची सेलिब्रिटी ॲडव्होकेट म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कीर्ती सुरेश. त्यानंतरचा प्रश्न, 2024 चा 37वा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, मिशेल बॅचलेट. त्यानंतरचा प्रश्न, बिहारचे 10व्यांदा मुख्यमंत्री खालीलपैकी कोण बनले आहेत? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, नितीश कुमार. त्यानंतरचा प्रश्न, नोव्हेंबर 2025 मध्ये ऑपरेशन सदर्न स्पियर कोणत्या देशाने सुरू केले आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, अमेरिका. त्यानंतरचा प्रश्न, नुकतंच भारताचे संरक्षण सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, पराग जैन. त्यानंतरचा प्रश्न, गदिमा पुरस्कार 2025 खालीलपैकी कोणास जाहीर झाला आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय बी, सुहास जोशी. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे, केव्हापर्यंत सर्व भारतीय नागरिकांकडे ई पासपोर्ट असावा असा संकल्प केलेला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय सी, 2035. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण 24 प्रश्न विश्लेषण आणि नंतर 24 प्रश्न रिव्हिजन पाहिलेले आहे. आता 24 प्रश्नाच्या रिव्हिजनमध्ये तुम्हाला किती उत्तरं योग्य द्यायला जमलेले आहेत मला कमेंट करून सांगायचं आहे, जेणेकरून मला समजेल या व्हिडिओतून तुमचा किती अभ्यास झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, मित्रांशी शेअर करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटूया पुढील भागामध्ये. तुर्तास थांबतो. धन्यवाद.